वाहतुकीच्या नियमांचं पालन करा, त्याचबरोबर हेल्मेट आरशाला न घालता डोक्याला घाला, ट्रकच्या ब्लाइंड साईडनं ड्रायव्हिंग करू नका असं सांगत वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी रस्ता सुरक्षा अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली। ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। याचं उद्घाटन ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे करण्यात आलं। यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। विविध प्रकारचे नाट्य नृत्य सादर करत वाहतूक नियमांविरोधात जनजागृती करण्यात आली। या वर्षभरात 11 लाख केसेस या वाहतुकीचे नियम उल्लंघन केल्यामुळे झाले आहेत। ठाणे शहरातील घोडबंदर परिसर भौगोलिक परिस्थितीमुळे वाहतुकीची कोंडी होते। नितीन कंपनी, माजिवडा, कॅडबरी परिसरात बीच चढत असताना लेन कट करू नये, जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही, असं यावेळी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं। गेल्या वर्षी 19,312 केसेस या विनापरवाना आणि अल्पवयीन असल्यामुळे झाल्या आहेत। त्यामुळे पालकांना देखील आवाहन आहे की मुलांना कमी वयात गाडी चालवायला देऊ नये, जेणेकरून अपघात आणि अशा केसेसलाही आळा बसेल। यावेळी व्यासपीठावर ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि सर्व वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते। यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेच्या संबंधी शपथ दिली, तर सहाय्यक पोलीस आयुक्त विजयसिंग भोसले यांनी आभार प्रदर्शन आणि नंतर राष्ट्रगीतानं या उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली। सब मिलके आज प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे आणि सिग्नल शाळा तीन हात नाका यांच्या संयुक्त विद्यमानं आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन हात नाका सिग्नल येथे सिग्नल बॉय ही संकल्पना राबवण्यात आली। यामध्ये सिग्नल शाळा येथील विद्यार्थी आणि ठाणे आरटीओचे अधिकारी यांच्या मार्फत तीन हात नाका सिग्नल येथे सिग्नलला थांबलेल्या वाहनांना रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करण्यात आली। तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करणाऱ्या वाहन चालकांना गुलाब देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। सिग्नल बॉय यांच्या मार्फत रस्ता सुरक्षा संदेश, वाहतुकीचे नियम आणि रोड सायन्स बाबत नागरिकांना माहिती देण्यात आली। यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे, सेवानिवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कमलेश चव्हाण, मोटर वाहन निरीक्षक शिवली सोमवंशी, जयश्री झिने, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अवधूत पाटील, स्नेहा चौधरी, सिग्नल शाळेचे भट्टू सावंत आदीही उपस्थित होते। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तसंच माजी नगरसेविका मालती पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रभाग क्रमांक 20A कन्हैयानगर कोपरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ अशा राज्याभिषेक पुतळ्याला शिवनेरी किंवा रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीसह साकारण्याचं काम वेगानं सुरू आहे। या कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे विभाग संघटक रमाकांत पाटील, स्थानिक शाखा प्रमुख गणेश मालचुरे, शाखा प्रमुख संतोष पांचाळ, उपविभाग प्रमुख जमीर सय्यद, गांधीनगरचे उपशाखा प्रमुख प्रभू मेथे, कोपरी गावातील ज्येष्ठ नेते दिनकर पाटील आणि नौपाडा विभागाचे अमित आदीही उपस्थित होते। या कामाच्या प्रगतीबाबत येथील कामगारांना मार्गदर्शन करताना आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेताना उपस्थित मान्यवरांनी योजनेचाही आढावा घेतला। या प्रकल्पामुळे परिसरात ऐतिहासिक वारसा जपला जाईल आणि नागरिकांना प्रेरणा देणारं स्थान निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय।
या पुतळ्यासोबत शिवनेरी किंवा रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचा मानस असून ही कलाकृती महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देईल. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी जागा, शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनीय जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा ठाणे महापालिका प्रशासनानं काल मूर्तिकारांच्या बैठकीत केली आहे. यामुळे पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा ठाणेकरांनी सकारात्मकपणे स्वीकार केल्यानंतर आता पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याकरिता पालिकेनं पाऊल उचलल्याचं चित्र आहे. पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मार्गदर्शक तत्व आखून दिली आहेत. या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांशी चर्चा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागानं काल नरेंद्र बराळ सभागृहात बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार संघटना, गणेशोत्सव समन्वय समिती, स्वयंसेवी संस्था यांच्याशी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी संवाद साधला. यावेळी उपायुक्त डॉक्टर पद्मश्री बैनाडे, शंकर पाटोळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, विधी अधिकारी मकरंद काळेही उपस्थित होते. गेल्या वर्षी गणेशोत्सवात आणलेल्या मूर्तींपैकी 30% मूर्ती या शाडू मातीच्या बनवलेल्या होत्या. महापालिकेनं पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रदर्शन आयोजित केलं होतं. तसंच शाडूची माती आणि जागाही उपलब्ध करून दिली होती. त्याचबरोबर पर्यायी विसर्जन व्यवस्थाही केली होती, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी या बैठकीत दिली. मूर्ती बनवण्यासाठी जागा, शाडूची माती विक्रीसाठी प्रभागनीय जागा महापालिकेमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. 2005 पासून कृत्रिम तलावांची विसर्जन व्यवस्था उभी करून सगळ्यांसाठी ठाणे शहरानं आदर्श घालून दिलाय. त्याच धर्तीवर पीओपी ऐवजी शाडूच्या मूर्ती करण्यातही ठाणेतील मूर्तिकारांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महापालिका करेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. MD ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियन इसमाला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले. जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओनाह चिडोजी एथलबर्ट उर्फ जॉन इझुग्वा फ्रान्सिस असा 45 वर्षीय अटक केलेल्या नायजेरियन व्यक्तीचं नाव आहे. हा नायजेरियन व्यक्ती सराईत गुन्हेगार असून तो 6 वर्ष शिक्षा भोगून नोव्हेंबर 2024 मध्ये कारागृहातून बाहेर आल्याचं पोलीस तपासातही समोर आले. शिळफाटा येथील खिडकाळी रोडवरील देसाई नाका परिसरात एक जण MD ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून 66,18,000 रुपये किमतीची 761.8 ग्रॅम MD पावडर आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी शिळडायगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आलेला आहे. हा 13 नोव्हेंबर 2024 ला जेलमधून सुटलाय. त्यानंतर हा आता सध्या आमच्या ताब्यामध्ये आहे. तर मागील काही काळामध्ये काही लोक ठाणे जिल्हा ठाणे शहरामध्ये आहेत. बांगलादेशी किंवा नायजेरियनचा प्रभाव वाढलेला आहे. यापूर्वी देखील 2 बांगलादेशी आहेत त्यांना अटक केली होती. तर यांच्यावरती आळा घालण्याकरता काही पथक वगैरे आहे का? गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक आहे, अँटी नार्कोटिक सेल, ह्याच्यामुळे प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई करत आहे. सदरचा जो नायजेरियन आरोपी अटक आहे त्याच्यामध्ये अजून काही लिंक आहे का किंवा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय काही संबंध कनेक्शन त्याच्यामध्ये आहेत का किंवा इतर देशातील कोणी आरोपी
रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये सामील आहेत का त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. त्याच्यामध्ये बनावट पासपोर्ट असेल किंवा बनावट आधार कार्ड असेल याच्यामध्ये मोठ्या बनावट प्रकल्प आहे ती नेमकी कुठून बनवतात त्याच्यावरती काही कारवाई वगैरे केली जाते. त्या गोष्टी तपासात निष्पन्न होतं ते पासपोर्ट त्यांनी फेक बनवला आहे का किंवा त्यांचे आयडेंटिफिकेशनचे ID कार्ड्स आहेत, आधार कार्ड्स आहेत ते त्या फेक बनवलेले आहेत का, कुठं बनवलेले आहेत, कुणी बनवून दिलेले आहेत त्याचा देखील आम्ही तपास करतो. त्या गोष्टी देखील तपासात निष्पन्न होतील त्या अनुषंगाने आम्ही अधिक चौकशी करू.